नमस्कार. आधारच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. दिवसभरात फक्त दोनदा आईशी बोलून तिला राहुलच्या तब्येतीबद्दल विचारता आले. औषधामुळे त्याचा ताप फारसा वाढला नव्हता. राहुल दोन्ही वेळेला झोपला असल्याने ती त्याच्याशी बोलू शकली नाही. दुपारच्या जेवणाच्या वेळी तिला अरुणचा फोन आला. ती वेगळी राहायला लागल्यापासून त्यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. दोघांनीही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे बंद केले होते. राहुल आजारी पडल्याचे ऐकून अरुण काळजीत आला होता. त्याची काळजी करू नका. मी त्याची जितकी काळजी घेते त्यापेक्षाही माझी आई त्याची चांगली काळजी घेते. वंदनाने रुक्षपणे उत्तर दिले आणि राहुलच्या आजाराचा विषय क्षणार्धात संपवला. इच्छा असूनही ती कामावरून लवकर निघू शकत नव्हती. संध्याकाळी 6 वाजता ती घरी पोहोचली तेव्हा अरुण राहुलसोबत खेळताना पाहून तिला धक्का बसला. अरुणने या फ्लॅटमध्ये कधीही पाऊल न ठेवण्याची शपथ घेतली होती, कारण तिच्या इथे येऊन वेगळे राहण्याचा निर्णयाचा त्याला खूप राग आला होता. वडिलांना पाहताच राहुलने त्यांना मिठी मारली. त्यानंतर अतिशय आनंदाने त्यांनी आणलेली रिमोट कंट्रोल गाडी तो आईला दाखवू लागला. कांता यांनी 3 कप चहा आणला. सर्वजण आपापसात बोलण्याऐवजी राहुलशी बोलत होते. तिघांचेही केंद्रबिंदू असल्याने राहुल खूप आनंदी होता. चहा पिऊन वंदना कपडे बदलण्यासाठी आत गेली. आंघोळ करून ताजेतवाने होऊन ती आली तेव्हा अरुण परत जायला निघाला होता. बाबा, तुम्ही जाऊ नका. राहुल वडिलांच्या गळ्यात हात घालून रडू लागला. मी पुन्हा येईन माझ्या बाळा. तू वेळेवर औषध घे. आई आणि आजीला त्रास देऊ नकोस. तू बरा झालास तर उद्या तुला बाहेर फिरायला घेऊन जाईन. अरुणने राहुलच्या कपाळाचे चुंबन घेत त्याला प्रेमाने समजवले. तुम्ही थोड्या वेळाने जा. मी आज स्वयंपाकघरात जाऊन येते. वंदनाने ठामपणे सांगितल्यामुळे अरुण काहीच बोलू शकला नाही आणि शांतपणे सोफ्यावर जाऊन बसला. कांता त्यांच्या घरून जेवण बनवून आणायला तयार होत्या, पण वंदनाने त्यांना नकार दिला. मुलीचे वागणे त्यांच्या अकल्पनापलीकडचे होते. वंदनाचा शांत गंभीर चेहरा तिच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता लागू देत नव्हता. आज अरुणचा मूड चांगला दिसतोय. तू प्रेमाने आणि शांतपणे त्याला वेगळ्या घरात राहण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केलास तर तो नक्कीच ऐकेल. असा सल्ला देऊन 7च्या सुमारास कांता त्यांच्या घरी गेल्या. राहुल आणि अरुण एकमेकांशी खेळण्यात मग्न होते. वंदना स्वयंपाकघरात होती. तिने भाजी, रायता आणि चपात्या बनवून जेवण टेबलावर ठेवले. त्या दिवशी ती अरुणशी अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने बोलत होती. एकही तक्रार तिच्या ओठावर आली नाही. अरुणही काही वेळाने मोकळेपणाने बोलू लागला. त्याने त्याची धाकटी बहीण अंजूच्या लग्नाबद्दल कुठे बोलणी सुरू आहेत त्याबद्दल सांगितले. दोघांनी आपापल्या कार्यालयाशी संबंधित माहिती एकमेकांना दिली. मित्र आणि नातेवाईकांबद्दल बोलणे झाले. एकंदरीत बऱ्याच दिवसांनी त्यांच्यात कोणताही वाद न होता 2 तास निघून गेले. जेवण झाल्यावर वंदना भांडी गोळा करून स्वयंपाकघरात गेली. राहुल आणि अरुण पुन्हा गाडी घेऊन खेळू लागले. दोघे एकमेकांमध्ये इतके रमले होते की 1.5 तास वंदना तिथे नव्हती हेही त्यांना समजले नाही. अरुणने मोठ्याने हाक मारल्यानंतर वंदना बाहेर आली. आता मी निघतो, 9 वाजलेत. राहुलला मांडीवरून उतरवून अरुण उठून उभा राहिला. वंदना काहीही उत्तर न देता आत गेलेली पाहून अरुणच्या डोळ्यात आश्चर्य आणि संभ्रमाचे मिश्र भाव उमटले. चाकाची मोठी बॅग घेऊन वंदना लगेच परतली तेव्हा अरुणला धक्काच बसला. चला, वंदनाने
बॅग मुख्य दरवाजाकडे ढकलली. तुम्ही येताय का सोबत? हो, वंदनाचे उत्तर. ऐकून राहुलने आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि वडिलांना मिठी मारली. असे अचानक येताय? मला खूप आश्चर्य वाटले आणि खूप आनंदही झाला. अरुणने राहुलच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले. अरुणचा हात हातात घेत वंदना भावुक स्वरात म्हणाली, आपले घर सोडून गेल्यानंतर आता पुन्हा घरी परत जाताना तुम्ही दोघेच नाही तर आपण तिघेही खुश आहोत. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.